मंडळी, हा जो रोड तुम्हाला दिसतोय माझ्या डावीकडं, हा आहे पुणे बारामती हायवे। या ब्रिजच्या पलीकडे आहे जेजूर रेल्वे स्टेशन, समोरच्या साईडला आहे नाझरे धरण, मागं जे तुम्हाला डोंगरावर मंदिर दिसतंय हे आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं मंदिर। आणि हा आहे फुल्ली डेव्हलप NAPMRDA रेरा सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्ट। नमस्कार मंडळी, आज मी आलो आहे जेजुरीला, महाराष्ट्राच्या कुलदैवताला म्हणजे खंडेरायाच्या दर्शनाला। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे NAPMRDA रेरा सँक्शन फुल्ली डेव्हलप प्लॉटिंग प्रोजेक्ट, जो की जेजुरी नगर परिषदेच्या हद्दीतच आहे। आणि ह्या वेसिनिटीमध्ये याच्यापेक्षा सुंदर प्रोजेक्ट तुम्हाला शोधून सापडणार नाही। सो आपण आज ह्या इलेक्ट्रिक गाडीनी हा पूर्ण प्रोजेक्ट बघणार आहोत। म्हणजे मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टची पूर्ण सफर घडवून आणणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून हा सुंदर प्रोजेक्ट तुमच्या लक्षात येईल। ह्या व्हिडिओची सुरुवात करतानाच मी तुम्हाला सांगतो, हा 18 मीटरचा रोड आहे, जो की हा या पहिल्या एंट्री गेटमधून आतमध्ये येतो। असे 2 गेट आहेत आणि हा या प्रोजेक्टमधला सगळ्यात मोठा रोड आहे। बाकी आतले रोड जे आहेत ते 12 मीटर आणि 9 मीटरचे आहेत। आणि ह्या साईडला तुम्ही इथं बघू शकता की 60 फूट खोल एक विहीर आहे, जी अगदी वरपर्यंत काठोकाठ भरली आहे। तुम्ही बघू शकता या प्रोजेक्टमध्ये अजून 2 बोरवेल पण आहेत, पण सुरुवात आपण इथून करतोय, त्यामुळे ही तुम्हाला 60 फुटाची जी विहीर आहे ती दाखवतो। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आतमध्ये जाऊन समजून घेऊया। सो मंडळी, मगाशी मी 18 मीटर रोडला थांबलो होतो। हा 12 मीटर रोड आहे, जो अंतर्गत जेवढे 9 मीटरचे रोड आहे त्याला कनेक्ट करतो। सो सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट जेजुरी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहे। प्रोजेक्टच्या गेट समोरून बारामतीकडे रोड गेला, हा पुणे बारामती हायवे आहे। त्याच्यानंतर मेजर कनेक्टिव्हिटी सांगायची झाली तर स्वारगेटवरनं हे लोकेशन 49 किलोमीटरवर आहे। मंदिर जे आहे, जे समोर दिसतंय बघा तुम्हाला, ते 48 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर हडपसरवरनं मंदिर जे आहे ते 40 किलोमीटरवर आहे। आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो 41 किलोमीटरवर आहे। म्हणजे जो मंदिराचा मेन चौक जो आहे, जिथे जेजुरीचं पोलीस स्टेशन पण आहे, तिथून 1 किलोमीटरवर आतल्या साईडला आलात की तुम्हाला या प्रोजेक्टचं जे गेट आहे ते बघायला भेटेल। त्याच्या व्यतिरिक्त सासवड हायवे जो आहे तो 6 मिनिटाच्या अंतरावर आहे। म्हणजे त्या मेन रोड जो आहे, मंदिराच्या समोरून जो रोड जातो तो 6 मिनिटाच्या अंतरावर आहे। खंडोबा टेम्पल जे आहे ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। प्रपोज पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जे ते 15 मिनिट आहे। नाझरे डॅम इथे समोरच्या साईडला नाझरे डॅम आहे, जे करा नदीवर बनवण्यात आलेलं आहे, ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। जेजुरी MIDC 5 मिनिटावर आहे। त्याच्यानंतर जेजुरी रेल्वे स्टेशन, तसं दिसायला तर समोरच दिसतं जेजुरी रेल्वे स्टेशन या ब्रिजच्या पलीकडे, पण ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। आणि मोरगावचं जे गणेश टेम्पल आहे ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। आता हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटीबद्दल सांगायचं झालं तर मल्हार ग्रँड नावाचं हॉटेल आहे, जे 4 मिनिटाच्या अंतरावर आहे। शिवानंद रेसिडेन्सी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। हॉटेल मल्हारगड जे आहे ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। हॉटेल माहुरुडा लॉजिंग जे आहे ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। आणि बाकी एज्युकेशन आणि हॉस्पिटलचे डिस्टन्सेस जे आहे ते मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही व्हिडिओला पॉज करून किंवा स्टॉप करून पण बघू शकता। बाकी जेव्हा कधी तुम्ही साईड विजिटचा प्लॅन कराल तो स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला प्रॉपर कॉन्टॅक्ट करून मग साईड विजिटचा प्लॅन करा। कारण जर तुम्ही स्वारगेटच्या दिशेने येत असाल तर 49 किलोमीटर तुम्हाला पुढच्या दिशेला ड्राईव्ह करायचं आहे। आणि हडपसरकडून जरी आलात तरी 40-41 किलोमीटर तुम्हाला ड्रायव्हिंग डिस्टन्स इथेपर्यंत पडणार आहे। सो एवढा लांब येताना तुम्ही आम्हाला प्रॉपर कॉल करून या, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही। बाकी रोडबद्दल सांगायचं झालं, सासवडचं जे मेन चौक आहे, सासवडचे बस स्टॉप आहे, तिथून 18 किलोमीटरचं हे अंतर आहे। आणि रोड अतिशय सुंदर आहे, म्हणजे 18 किलोमीटर येण्यासाठी 18च मिनटं लागतात। म्हणजे प्रत्येक किलोमीटरला 1 मिनिट तुम्हाला लागतो। रोड अतिशय सुंदर असा झालेला आहे, कारण मी स्वतः या प्रोजेक्टवर येताना हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करूनच इथपर्यंत पोहोचलो आहे। सो रोड एकदम मस्त झालेला आहे, तुम्ही पटकन पोचाल। जरी 49 किलोमीटरचं अंतर असेल स्वारगेटवरनं किंवा हडपसरवरनं 40-41 किलोमीटर असेल, तरी येण्यासाठी मॅक्सिमम तुम्हाला 45 ते 60 मिनटं लागतील। आणि या प्रोजेक्टचं लोकेशन तुम्हाला दिसतच असेल, नुकताच पाऊस पडून गेलेला आहे। अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। बाकी जेव्हा तुम्ही पुण्याकडून बारामतीच्या दिशेला प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला इथल्या ज्या जमिनी आहेत त्या अशा सपाट जमिनी बघायला भेटतात। आणि
तेच जर तुम्ही आपल्या साताराच्या दिशेने प्रवास केला म्हणजे सातारा हायवेला, तर तुम्हाला डोंगर उताराचा जो भाग आहे तो जास्त बघायला भेटतो, जो तुम्हाला ह्या साईडला एवढं बघायला भेटत नाही. सपाट प्लॉट जर तुम्ही घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला हा जो बारामतीच्या दिशेला रोड येतो तिथंच ते बघायला भेटू शकतात. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊ. टायटल सांगण्याच्या आधी समोर जे तुम्हाला दिसतं आहे ही पाण्याची टाकी आहे, जी की 4,80,000 लिटरची आहे. आणि इथे प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला 2 पाण्याचे कनेक्शन देण्यात आलेले आहे. ह्याच्यातले साधारणतः 4,00,000 लिटर पाणी जे आहे ते वापरासाठी स्टोअर करण्यात आले आणि वरचं 80,000 लिटर जे पाणी आहे ते तुम्हाला पिण्यासाठी ठेवण्यात आले. म्हणजे उद्या जर तुम्ही इथं बंगला बनवला तर पिण्याचं पाणी जे आहे ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला विहीर दाखवली, विहिरीच्या व्यतिरिक्त 2 बोरवेल पण आहे आणि नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असल्यामुळे जेजुरी नगर परिषदेचं जे पाणी आहे पिण्याचं ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. बाकी तुम्ही जर इथून बघितलं म्हणजे हे जे वरचे प्लॉट आहेत ह्या साईडचे, तर इथून तुम्हाला समोर बघा ते नाझरे डॅम जे आहे ते सुद्धा दिसतं आहे. म्हणजे साधारणतः इथून ग्राउंड फ्लोअरवरनं पण तुम्हाला तो नाझरे डॅम दिसेल आणि फर्स्ट फ्लोअरवरनं तर व्यवस्थित तुम्हाला नाझरे डॅमचा व्ह्यू जो आहे तो इथून मिळणार आहे. आता प्लॉट जो आहे तो स्लाईटली असा कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे हे खालच्या साईडला बघा सगळे प्लॉट तुम्हाला दिसत असतील आणि हे थोडं वरच्या साईडचे प्लॉट आहे, पण स्लाईटली म्हणतो ना आपण एकदम थोडासा उताराचा भाग आहे प्लॉटमध्ये. बाकी सगळे सिमेंटचे रोड वगैरे झालेले आहेत. आता टायटल सांगायचं झालं तर एन ए PMRD आणि रेरा सँक्शन असं हे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. आता एन ए असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड, सातबारा, बँक लोन या गोष्टी होतील. PMRD सँक्शन असल्यामुळे तुमचा जेवढा प्लॉट म्हणजे समजा जेवढा प्लॉट तुम्हाला इथे दिसतो आहे तेवढाच प्लॉटचे पैसे घेतले जातील. हे जे तुम्हाला फुटपाथ दिसतं आहे, रोड दिसतो आहे, तर ह्याचे अतिरिक्त पैसे तुम्हाला लावले जाणार नाही. म्हणजे लोडिंगचे पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही. बाकी PMRD सँक्शन असल्यामुळे ह्या प्लॉटवर लिगली तुम्ही 1.85चं कन्स्ट्रक्शन करू शकणार आहात. म्हणजे 1,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट इथे अवेलेबल आहे, तर त्याच्यावर 1,850 स्क्वेअर फूटचं लिगली बांधकाम जे आहे ते तुम्हाला इथे करता येणार आहे. त्या व्यतिरिक्त रेरा सँक्शन असल्यामुळे काही प्रॉब्लेम झाले, डिस्प्यूट झाले तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. बाकी इकडं बिल्डरने जेवढ्या गोष्टी तुम्हाला कमिट केलेल्या आहेत त्याच्यातल्या 50% जास्त गोष्टी ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत. सो आता आपण त्या पण एकदा समजून घेऊया. सो मंडळी, आज आपण थोडंसं उलटं करणार आहे. नेहमी आपण पहिला लेआउट समजून घेतो आणि त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळतात त्या समजून घेतो. सो आतमध्ये इथं क्लब हाऊस बनून तयार आहे, तिथं जाऊन आपण लेआउट समजून घेऊ. पण लेआउटच्या आधी आता आपण या गाडीसोबत प्लॉटिंग मध्येच उभा आहोत, तर तुम्हाला फॅसिलिटी सांगतो कुठल्या कुठल्या मिळणार आहेत. ॲम्युनिटीज तर आहेत 30पेक्षा जास्त, त्याही सांगतो, पण त्याच्या आधी फॅसिलिटी समजून सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे असे सिमेंटचे रोड असणार आहे बघा. जिथे मी सुरुवातीला उभा होतो तो 18 मीटरचा रोड होता, हा पण 18 मीटरचा रोड आहे. हा समोरचा 12 मीटरचा रोड आहे आणि काही रोड जे आहेत आतले ते 9 मीटरचे पण आहेत. म्हणजे कमीत कमी 30 फुटाचा रोड तुम्हाला इथे बघायला भेटू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त हे असं फुटपाथ आहे, या साईडला असं फुटपाथ तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हे मुद्दामून इथं पेवर ब्लॉक बसवण्यात आलेलं आहे, कारण की जर उद्या काही मेंटेनन्सची कामं निघली तर हे पेवर ब्लॉक काढून तुम्हाला इथं ते करता येतात. त्याच्यानंतर ड्रेनेजची सोय जी आहे ती तुम्हाला देण्यात आली आहे. आता तुम्ही इथं जर घर बनवलं तर तुम्हाला ड्रेनेज खूप मॅटर करेल आणि हे ड्रेनेजची एक चांगली गोष्ट काय की हा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये प्लॉट असल्यामुळे हे ड्रेनेज प्रॉपर जे नगर परिषदेची लाईन आहे त्याला सोडण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्लॉटला प्रॉपर असं डिमार्केशन तुम्हाला करून मिळेल. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आहे, प्रॉपर आहे. त्याच्यानंतर नेम प्लेट बघा, तुम्हाला ह्या दोन्ही प्लॉटमध्ये नेम प्लेट दिसत असेल, अनेक जागी नेम प्लेट दिसत असतील, ह्या नेम प्लेट तुम्हाला मिळतील. त्यानंतर जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की 2 कनेक्शन आहेत बघा, हा कनेक्शन वेगळे आणि हे कनेक्शन दोन्ही वेगळे आहे. एक वापरायच्या पाण्याचं, एक पिण्याच्या पाण्याचं असं कनेक्शन तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. तुमच्या प्लॉटच्या समोर हे असं प्रॉपर प्लॅन्टेशन करण्यात आलेलं आहे. स्ट्रीट लाईट जे आहेत त्या वेगळ्या असणार आहेत, पूर्ण प्रोजेक्टमध्ये आहेच, पण फीडर बॉक्ससुद्धा देण्यात आलेले आहेत. आता हे फीडर बॉक्सचा फायदा कुठे आहे की ज्यावेळेस तुम्ही इथे बंगलो बनवायला घ्याल तर तुम्हाला MSCBचं जे कनेक्शन आहे ते घ्यावं लागेल, तर ते हे या फीडर बॉक्समधून तुम्ही घेऊ शकता. पूर्ण प्रोजेक्टला 3 टायर सिक्युरिटी. आता जेजुरीसारख्या लोकेशनला जर पुण्यातला माणूस प्लॉट घेतो आहे तर सिक्युरिटी खूप मॅटर करेल, तर 3 टायर सिक्युरिटी आहेत. 3 टायर सिक्युरिटी म्हणजे काय की प्रोजेक्टला 2 गेट आहे. एक गेट तिथं समोर दिसतं आहे, एक गेट तिकडं आहे जिथून सुरुवात केली होती. तर ह्या दोन्ही गेटला दोन्ही जे एंट्रन्स गेट आहेत त्याला प्रॉपर सिक्युरिटी गार्ड आहे जो 24/7 इथे अवेलेबल असतो. पूर्ण प्रोजेक्टमध्ये CCTV कॅमेरे आणि तुम्ही बघत असाल जिथे नजर फिरवाल तुम्हाला इथं वॉल कंपाऊंड दिसत असेल बघा पूर्ण प्रोजेक्टला. इथून बघा, तिथे बघा, तिथे बघा. जनरली ह्या गोष्टी बिल्डर
शेवटी करतात किंवा टाळतात. पण इथे तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला प्रोजेक्टला पूर्ण वॉल कंपाऊंड दिसेल. तर 3 टायर सिक्युरिटी जी ती तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल. जसं मगापासून मी पाण्याचं सांगतो आहे की पाण्याचं कनेक्शन मी तुम्हाला दाखवलं. एक विहीर आहे, 2 बोरवेल आहेत, नगर परिषदेचं पण पाणी आहे ते आहे. तर ज्या बेसिक गोष्टी ज्या लागतात म्हणजे रोड असेल, फुटपाथ असेल, ड्रेनेज असेल, प्लांटेशन असेल, डिमार्केशन असेल, लाईट असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्लॉटसोबत तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं इथला जो रेट आहे तो सुद्धा जस्टिफाय होतो. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट, ॲम्युनिटीज आणि रेट समजून घेऊया. सो मंडळी, आपल्या या इलेक्ट्रिक गाडीचा प्रवास संपला आहे. ह्या गोल्फ कोर्समधल्या गाड्या असतात. आजकाल जे लक्झुरियस आणि प्रीमियम प्लॉटिंग प्रोजेक्ट असतात तिथे ह्या गाड्या तुम्हाला बघायला भेटतात. जेव्हा पण तुम्ही साईड व्हिजिटला याल, विथ फॅमिली याल, त्यावेळेस तुम्हाला या गाडीतूनच पूर्ण टूर केली जाईल. प्रोजेक्ट खूप मोठा आहे. आजकाल मोठ्या प्रोजेक्टमध्ये चालायचं लोकांना जरा कंटाळा येतो म्हणून ह्या गाड्या ठेवलेल्या असतात. सो आता ह्या साईडला तुम्ही बघाल ना तर क्लब हाऊस बनून तयार आहे. आपण काय करूया, आतमध्ये जाऊया, प्रोजेक्टचा लेआउट पहिला डिटेलमध्ये समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ज्या ॲम्युनिटीज बनले आहेत आणि ज्या तुम्हाला मिळणार आहेत, ज्या बनून तयार नाही आहेत पण इथं देण्यात येणार आहेत, त्या आपण समजून घेऊ. सो आता आपण क्लब हाऊसमध्ये जाऊया. आता क्लब हाऊसमध्ये जाऊया आणि लेआउट समजून घेऊ. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला आजची स्टोरी थोडक्यात सांगतो. पुण्यावरून निघलो आम्ही, जेजुरीला आलो ह्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे साधारणतः आता 5 वाजलेत, 3:30 वाजेपर्यंत पाऊस पडत होता मुसळधार. तोपर्यंत बसून राहिलो. तर सांगायचं म्हणजे उद्देश एवढाच आहे की खूप मेहनत लागते हे सगळे व्हिडिओ बनवायला, तुमच्यापर्यंत योग्य माहिती आणण्यासाठी. पण तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं किंवा आमच्या चॅनलला लाईक करून शेअर केलं तर आम्हाला ग्रोथ करायला पण मदत होते, मोटिवेशन पण मिळतं आणि आनंद पण वाटतो की आपण एवढे एफर्ट्स घेतो. सो लोकं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात, लाईक शेअर करतात, म्हणजे ते आपल्यावर प्रेमसुद्धा करतात. सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायचा बेनिफिट हा आहे की जमीन या विषयामध्ये आमचा जो जमीन जुमला चॅनल आहे तो खूप स्पेशल चॅनल आहे. तुम्ही जर अख्ख्या गुगलवर, यूट्यूबवर जाऊन चेक केलं तर जमीन जुमलासारखा सेगमेंट तुम्हाला कुठं शोधून सापडणार नाही. म्हणजे फक्त लँड रिगार्डिंगच आम्ही व्हिडिओ बनवतो आणि एका एरियापुरते न बनवता पूर्ण पुण्याला कव्हर करतो, नवी मुंबईला कव्हर करतो, सोबत कोकण रिजनला पण आम्ही कव्हर करतो. आणि येणाऱ्या काळात आम्ही खूप इंटरेस्टिंग कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जो की खूप प्रीमियम कॉन्टेंट असणार आहे, एज्युकेशनल रिलेटेड. कारण जमिनीत इन्व्हेस्टमेंट करताना लोकांना नॉलेजचा खूप प्रॉब्लेम असतो आणि नॉलेज कमी असल्यामुळे अनेक लोक त्याचा गैरफायदा पण घेतात. सो खूप चांगला कॉन्टेंट आपण आणणार आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हे क्लब हाऊस आहे. हे वर ज्या पायऱ्या जातात त्या जिमकडे जातात, जिमवर बनून तयार आहे. आणि हे आतल्या साईडला आहे क्लब हाऊस. सो आपण तिथे लेआउट समजून घेऊया. या क्लब हाऊसमध्ये 150-200 लोकांचा कार्यक्रम आरामशीर होऊन जाईल. या साईडला AV रूम आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायला याल तेव्हा तुम्हाला इथं प्रोजेक्टचा वॉकथ्रू पण बघता येईल. आणि याच्या बाहेर लॉन पण आहे या मंदिराच्या समोर, तो दाखवतो मी तुम्हाला. त्याच्या आधी आपण हा लेआउट समजून घेऊया. हा तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट आहे. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, या प्रोजेक्टला 2 गेट आहे जे की बनून तयार आहे. एक गेट जे आहे ते ह्या साईडला इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि दुसरं गेट जे आहे ते ह्या साईडला आहे. आणि आता साधारणतः मी ह्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये इथे उभा आहे. टोटल 20 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 16 एकरमध्ये हा लेआउट तुम्ही बघू शकता. आणि 4 एकर जे आहे ते भविष्यात इथं ह्या साईडला कमर्शियल प्लॉट जे आहे ते बनवण्यात येणार आहे. टोटल 196 प्लॉट या लेआउटमध्ये तुम्हाला बघता येतील. आणि जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे इथे तो 1000 स्क्वेअर फूटचा ठेवण्यात आला आहे. आणि मला वैयक्तिक ही गोष्ट खूप चांगली वाटली की 1000 स्क्वेअर फूटचा पण प्लॉट आहे. कारण ज्या लोकांना छोटी इन्व्हेस्टमेंट करायची, मोठे प्लॉट काढले की मग त्यांना ते प्लॉट घेता येत नाही, म्हणजे गैरसोय होती मोठे प्लॉट असल्यामुळे. पण 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असल्यामुळे जे फर्स्ट टाईम प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांची खूप सोय होते. तर 1000 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा प्लॉट आहे आणि 4000 स्क्वेअर फूटचा सगळ्यात मोठा प्लॉट इथे ठेवण्यात आलेले आहेत. 30पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे, ज्या आपण बाहेर जाऊन बघूया. त्यातल्या बऱ्याच ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या बनवून इथे तयार आहे. FSI मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तरी पुन्हा एकदा सांगतो की 1.85चा FSI, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा प्लॉट घेतला तर 1850 स्क्वेअर फूटचं तुमचं बांधकाम लिगली इथं होणार आहे. बाकी रोडबद्दल सांगायचं म्हटलं तर हा जो रोड तुम्हाला दिसतोय, हे जे मेन रोड जे दिसतात हे सगळे 18-18 मीटरचे रोड आहेत. त्याच्यानंतर हे जे दुसरे रोड आहेत ते 12-12 मीटरचे आहेत. आणि हे अंतर्गत जे रोड तुम्हाला दिसतात आहे ह्या साईडला हे 9-9 मीटरचे रोड आहेत, जे की सिमेंटचे इथे झालेले आहेत, सिमेंटचे रोड बनून तयार आहेत. सो अशा पद्धतीचा हा पूर्ण लेआउट आहे. बाकी पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्ही प्लांटेशन इथे बघितलं असेल की प्लांटेशन जे आहे ते झालेलं आहे. सो आता आपण बाहेर जाऊया
आणि जे झालेले ॲम्युनिटीज ते बघून घेऊया. मंडळी, या 20 एकरच्या प्रोजेक्टमध्ये टोटल 3 ॲम्युनिटी स्पेस आहे. त्याच्यातला हा जो ॲम्युनिटी स्पेस तुम्ही बघताय ज्याच्यामध्ये क्लब हाऊस आहे, हा 32,000 स्क्वेअर फूटचा एरिया आहे, ज्याच्यामध्ये हे जे खालचं क्लब हाऊस आहे हे 3,000 स्क्वेअर फूटचं आहे आणि वर 1,500 स्क्वेअर फूट आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंडोर गेम प्लस योगा जे रूम असतं ते वर मिळणार आहे, जे की 1,500 स्क्वेअर फूटमध्ये असणार आहे. आता हा जेवढा एरिया तुम्हाला दिसतो हा चिल्ड्रन प्ले एरिया आहे. इथे थोडं मोठ्या मुलांसाठी गेम्स असणार आहे आणि ह्या साईडला लहान मुलांसाठी गेम्स असणार आहे. आणि हे जे तुम्हाला परगोले दिसतात ना, ते ह्यासाठी बनवलेत की जे पॅरेंट्स असतात आपल्या लहान मुलांचे, ते असे बसून इकडं मुलांकडे लक्ष ठेवू शकतात. आणि त्याचं तोंड तिकडे का दिलं आहे, कारण तिथे लहान मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया आहे, तर ते पॅरेंट्स त्या साईडनी तोंड करून बसू शकतात. तर हा पूर्ण चिल्ड्रन प्ले एरिया इथे तुम्हाला देण्यात आला आहे. ही पूर्ण जी एरिया आहे ती 32,000 स्क्वेअर फूटची असणार आहे. अशा 3 ॲम्युनिटी स्पेस तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. आता वरच्या साईडला एक ॲम्युनिटी स्पेस अशी की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल पण देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला पूर्ण प्लांटेशन बघायला भेटेल आणि हा पूर्ण लॉन असणार आहे ह्या साईडला. आणि हे जे मंदिर दिसते किती सुंदर मंदिर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. 3,500 स्क्वेअर फूटचं हे मंदिर आहे, जे की गणेश टेम्पल असणार आहे. ह्याच्यासमोर हा लॉन असणार आहे. मंदिराच्या समोर वॉटर फाउंटन पण असणार आहे. त्याच्यानंतर समोर साईडला परगोला असणार आहे आणि त्याच्यानंतर त्या मंदिराला लागून एक छोटंसं किचन टाईप स्ट्रक्चर पण देण्यात आलं आहे. म्हणजे जर तुमचा काही पार्टी फंक्शन असेल तर तुम्ही ह्या लॉनमध्ये करू शकता किंवा इंडोर इथं करू शकता. आणि किचनची अरेंजमेंट तिथं देण्यात आलेली आहे, तर तुम्ही तिथं जेवण वगैरे बनवू शकता. आतल्या साईडला पण छोटंसं किचन आणि 2 टॉयलेट तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तो असा हा पूर्ण ॲम्युनिटीज एरिया 32,000 स्क्वेअर फूटचा आहे. इथे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि 2 ॲम्युनिटी स्पेस जे आहेत ते वरच्या साईडला म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनला तुम्हाला ॲम्युनिटी स्पेस देण्यात आले, जेणेकरून प्रत्येक प्लॉट धारकाला जे ॲम्युनिटी स्पेस आहे ती जवळ पडेल आणि ती वापरता येईल. आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊया. मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रोजेक्टमधला रेट समजून घेऊया. इथे 2,600 रुपये पर स्क्वेअर फूट रेट ठेवण्यात आले. म्हणजे 1,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला 26 लाख रुपयाचं बजेट इथे लागणार आहे, ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पण ॲड असणार आहे. आता त्याचा फायदा तुम्हाला बँकिंगसाठी पण होईल, कारण 90% तुमचं बँक लोन पण होते. बाकी 1.5 लाख रुपये तुम्हाला अदर चार्जेस पण लागणार आहे, ज्याच्यामध्ये 2 वर्षाचा मेंटेनन्स असेल, लीगल चार्ज असेल, सोसायटी जे फॉर्मेशनचे चार्जेस असतो तो सुद्धा लागतो. म्हणजे 27.5 लाख रुपये ही एक्झॅक्ट कॉस्ट इथे असणार आहे. बाकी इथे जेव्हा तुम्ही व्हिजिटला याल तेव्हा इथली टीम तुम्हाला निगोशिएशन पण निश्चित करून देईल आणि कुठली मदत लागली तुम्ही आम्हाला पण फोन करू शकता. आम्हीसुद्धा तुम्हाला निगोशिएशनसाठी नक्की मदत करू. मोठ्या प्लॉटला खास करून निगोशिएशन होतं. आता 4,000 स्क्वेअर फूटपर्यंतचे प्लॉट आहेत, म्हणजे 1,000, 1,500, 2,000 असे अनेक साईजचे प्लॉट इथे तुम्हाला बघायला भेटतील. बाकी जसं मी मगाशी सांगितलं 190पेक्षा जास्त प्लॉट इथे आहे. आता 40% प्रोजेक्ट जो आहे तो सोल्ड आउट आहे. डेव्हलपमेंट पूर्ण झाली आहे प्लॉटची. ॲम्युनिटीजचं काम इथे चाललेलं आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता. बुक माय वास्तूची टीम तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल आणि साईड व्हिजिटला जेव्हा तुम्ही याल तेव्हा बिल्डरची टीम पण तुम्हाला राहिलेली सगळी जी मदत आहे प्लॉट घेण्यासाठी ती निश्चित इथे करेल. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात आला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण मदत होते आणि तुम्हाला सबस्क्राईब केल्याचा हा पण बेनिफिट आहे की आम्ही रोज नवीन प्रोजेक्टचा व्हिडिओ शूट करत असतो आणि प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावलं तर अख्ख्या पुण्यामध्ये कुठे कुठे प्रोजेक्ट चालू आहेत ते तुम्हाला मोबाईलवरनं किंवा लॅपटॉप, कम्प्युटरवरनं बघतासुद्धा येतील. नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी जाता एवढंच नक्की सांगेल की मला माहिती आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा जेजुरीला तर आलेलाच असेल, पण जर तुम्ही कधी जेजुरीला आला नसेल तर जेजुरीला एकदा नक्की व्हिजिट करा. बाकी महाराष्ट्राचं कुलदैवत तर आहेच जेजुरी, पण जेजुरीची जी डेव्हलपमेंट आहे किंवा इथले जे रोड आहे, इथले जे निसर्ग आहे, नाझरे डॅम असेल आणि महत्त्वाचं जे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत, बेलसरची जी इथून लिमिट आहे ती 11.5 किलोमीटरवर आहे आणि टर्मिनल 2चं जे गेट आहे ते 14 किलोमीटरवर आहे. भविष्यात पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जर होतं आहे तर या भागाची जी मागणी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तुम्ही भविष्य ओळखा आणि हा जो परिसर आहे सासवडच्या अवतीभोवतीचा तिथे नक्की इन्व्हेस्टमेंट करा. आणि खास करून जर असे लीगल प्रोजेक्ट असेल जिथे बँक लोन पण 90% होतं आहे तर त्याचा नक्की तुम्ही विचार करायला पाहिजे. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.